पुन्हा एकदा सर्व उपस्थित प्रेक्षक, आमचे क्रिकेट रसिक आणि लाडके खेळाडू 40+ सर्वांना पुन्हा एकदा रवींद्र म्हात्रेचा प्रेमाचा नमस्कार. मित्रांनो, आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. खास करून विनंती असेल की मॅच त्वरित सुरू करावी. पंचांच्या भूमिकेत प्रवीण पवार एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आत्माराम कोले अर्थात अप्पा कोंबडभुजे गावावरून. अर्थातच आज 2 दिवस पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली व्यावसायिक दृष्टिकोनातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं तेवढं कमीच आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा उणीव भासली नाही या संपूर्ण 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. तर संजय सोळंकी अर्थातच इको यांना ही विनंती असेल की आपण या आपल्या व्यासपीठावर. आपल्याला आयोजक आमंत्रित करीत आहेत. हरेश सरांनी सांगितलं की फार दूरवरून आज हे खेळाडू या मैदानावर खेळण्यासाठी आलेत. खरं तर खास करून सांगायचं झालं तर प्रशांत करपे यांच्यावर असणारं प्रेम. ही स्पर्धा 15 किंवा आठवड्या अगोदर डिक्लेअर झाली नव्हती. ही स्पर्धा फक्त 2 ते 3 दिवसापूर्वी डिक्लेअर झाली आणि एवढ्या जलद गतीनं 3 ते 4 दिवसामध्ये काय अरेंजमेंट. व्हेरी गुड. म्हणून तर म्हटलं जातं की आयोजनापेक्षा तुमचं नियोजन हे फार महत्त्वाचं असतं आणि हे नियोजन मात्र हरिओम पनवेल, प्रशांत करपे, निलेश पाटील, सुमित झुंजारराव आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र मिडल क्लास सोसायटी या मैदानावर आपण पाहतोय. ही रंगणारी 2 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेमधला आता अतिशय महत्त्वाचा सामना, डू ऑर डाय, करो या मरो क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल, गोलंदाज अजय अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतला या पहिल्याच बॉलनं. कैलास पोरजी धानसर गावचा हा खेळाडू आज अनेक वर्षापासून खेळतोय आपल्या धानसर संघातून, परंतु आज 40+ या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अर्थातच VBP पनवेल 40+. VBP हे नाव आले तर लगेच OPD हे नाव देखील तुमच्या डोळ्यासमोर येईल. VBP आल्यानंतर OPD हे नाव देखील तुमच्या डोळ्यासमोर येईल. फार मोठी चर्चा राहिली या नावाची संपूर्ण रायगडमध्ये. चेंडू पहा वाडीश डीप मिडविकेटकडे गेलाय. योगेश पवारनं चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मिळाली 1 धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्येला सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय धावसंख्या 1. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. किरण दळवी, हा चेंडू अप्रतिम फटका, संजय म्हात्रेच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक. येस, वेलकम द हँडसम सिक्सर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. हा शॉट पिच चेंडू, शॉट अँड पुल. येस, इट इज सक्सेसफुल. Once again back to back second sixer. अतिशय चांगली फलंदाजी करतोय कामोठे गावचा हा खेळाडू. 40+ संघातून खेळताना अर्थातच VBP पनवेल भाऊ म्हात्रे यांचे बंधू आहेत. परंतु आपण पाहिलं तर ज्या बलाढ्य संघासमोर फलंदाजी करणे म्हटलं तर कौतुकास्पद कामगिरी असेल संजय म्हात्रेची. कैलास पोरजी आणि संजय म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानावर. एक्सपिरियन्स अनुभवी नरेश गायकवाड या संघाचं नेतृत्व करत असताना चेंडू बॅक टू द कीपर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिळेल 1 धाव. व्यासपीठावर पाहिलं तर खरं तर
ही या स्पर्धेला शोभा वाढवण्यासाठी या व्यासपीठावर असणारी मंडळी आपण पाहिलेत. प्रवीण तांबे सर, त्यानंतर अजय सर, अनेक दिग्गज खेळाडू या व्यासपीठावर उपस्थित आहेत. हा चेंडू अगदी खोळात चेंडू फेकला होता ब्लॉक हॉलमध्ये, मात्र खणून काढला मी म्हणेन. सरळ चेंडू स्टेट ड्राईव्ह, एकच धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 15 रन्स. या स्पर्धेमध्ये काही क्षणातच बक्षीस वितरण सोहळा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्या वितरण सोहळ्यासाठी ज्यांच्या नावानं या स्पर्धेला खरं तर आयोजित करण्यात आलं ते आमदार प्रशांतदादा ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सभागृह नेते आदरणीय परेशजी ठाकूर साहेब, तसेच त्यानंतर झुंजारराव सर देखील इथे या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. अनेक दिग्गज मंडळी इथे उपस्थित राहतील. काही क्षणात त्यांचं आगमन होईल. अतिशय चांगली स्पर्धा. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिला षटक समाप्त झाल्यानंतर धाव फळकावर धावसंख्या चांगली उभारली गेली आहे, ती म्हणजे 15 धावा. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र कैलास पोरजीनं मात्र चेंडू झपकन इनस्विंग झाला, आतमध्ये येतोय. गोलंदाज संदेश या गोलंदाजाचा पाठे, संदेश पाठे आपल्या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. आता मात्र अगदी पदताळीतेचा वापर केलं होतं आणि चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, परंतु संदेशचं आपण कौतुक करूया. थोडं व्हेरिएशन दाखवलं संदेशनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तिथे मात्र पुन्हा एकदा त्याला यश मिळालं. दुसरा बॉल निर्धाव जातोय, दुसरा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या धाव फळकावर पाहायला मिळते ती एकूण स्थिर आणि स्थगित 15 धावा. 15 रन्स ऑन स्ट्राईक. कैलास पोरजी स्लो चेंडू फेकला, फुल्लर लेनचा होता. योगेश पवार झेल काळी टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय कैलास पोरजी या खेळाडूचा खेळ. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर. दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा. दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर. थँक्यू डीजे. पहिली विकेट, पहिली सफलता मिळते ती रायगड मुंबई 40+ संघाला. आणि बारावा खेळाडू यायचे. वेबीपी पनवेल संघ आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित नाही. नाव काय आहे कोणाला माहीत नाही, तर कृपया आपण त्याची नोंद घ्या. नरेश गायकवाड कर्णधार, आपण 12वा खेळाडू पाठवा. किशोर पोरजी. कैलास पोरजी बाद झाल्यानंतर मात्र किशोर पोरजी येतोय. दुसरा केपी. चांगली चांगली गोलंदाजी पहा, अगदी मी म्हणेन मिडल मधल्या टप्प्यावर चेंडू फेकतोय. रायगड डिस्ट्रिक्ट लेदर चेअरमन अर्थातच आपल्याला अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रीतम खैया उर्फ बाबू यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर काय गोलंदाजी होते. एका बाजूला आपण विचार केला तर संदेश पाटील लगातार 5 चेंडू डॉट फेकतोय, 1 विकेट आहे. व्हॉट ए बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव षटक पहिला जाईल का या मैदानावर संपूर्ण 2 दिवसातला? मी तर म्हणेन या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक जाईल का? आणि हा चेंडू इथे देखील जातोय डॉट. एकदा जोरदार टाळ्या संदेश पाटीलसाठी.
स्पर्धेतला पहिला अर्ध या ठिकाणी निर्धाव षटक. मेडन वोर जबरदस्त गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी मी म्हणेन. संदेश पाटेचं कौतुक करूया. खरं तर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉलिंग, फंटॅस्टिक बॉलिंग संदेश पाटे, प्राऊड ऑफ यू. द फर्स्ट मेडन ओव्हर इन होल टुर्नामेंट. अर्थातच या पावसाळी रबरी चेंडूवरच्या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक. आजकाल क्रिकेट म्हटलं ना तर गोलंदाजांचं कर्दनकाल आहे मित्रांनो. फलंदाज जास्तीत जास्त गोलंदाजांवर हवे आहेत, परंतु या गोलंदाजानं दाखवून दिलं संदेशनं की गोलंदाज देखील करिश्मा करू शकतायत. एका बाजूला आमच्या अगदी उजव्या बाजूला प्रवीण तांबे सर आहेत, ज्यांनी IPL मध्ये हॅट्रिक मिळवण्याचा जो विक्रम केला होता. आणि खरं तर आपली संपूर्ण या रायगड महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट, त्यावेळेस IPL मध्ये खेळायचे आणि हीच खरी ओळख आहे. आज मात्र प्रशांत करपे यांच्यावरचं प्रेम आणि त्यांची मैत्री ते खरं तर त्यांना इथे आणते या व्यासपीठावर. संजयसाठी हा बॉल होता षटक क्रमांक 3 योगेश पवारचा. योगेश पवारचा पहिला बॉल डॉट. आतापर्यंत VBB पनवेल संघाचे खेळाडू 7 बॉल डॉट खेळत आहेत, लगातार 7 बॉल. किरण दळवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पूर्ण स्क्रीनवर त्यांनी डॉट 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 असे या ठिकाणी नोंद केलेली आहे. संजयनं मात्र बऱ्याच कालावधीनंतर चेंडू खेळाय हवेमध्ये आणि तिथे देखील टिपला जातोय झेल. संदेश हा खेळाडू या ठिकाणी, संजय हा खेळाडू बाद होतोय. योगेश पवारला मिळाली सफलता संजय म्हात्रेच्या रूपात आणि नवीन बॅट्समन मैदानात येतोय अजित पाटील. तर नक्कीच अजित पाटील येतोय. रोडपाले गावचा हा खेळाडू. बरेच ग्रामीण खेळाडू मात्र 40+ या संघामधून खेळताना पाहायला मिळत आहेत. हा सेमीफायनलचा सामना का सांगितला जातोय, कारण डू ऑर डाय अतिशय महत्त्वाचा सामना आहे. प्रशांत, हा चेंडू पुन्हा एक दाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. डॉट मागून डॉट. लगातार 9 चेंडू निर्धाव. खराब फलंदाजी VBB पनवेल. इथे थोडंसं बॅट परफॉर्मन्स करतोय मी म्हणेन, कारण एक डॉट बॉल तुम्हाला या मॅचमध्ये खरं तर बॅकफुटवर घेऊन जाईल. आतापर्यंत 9 डॉट बॉल. हा चेंडू मॅच टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये होता झेल, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं 1 धाव मिळते. एका धावेनं 9 चेंडू अर्थातच 10 चेंडू फेकावे लागले, त्यानंतर येते 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 16. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय किशोर पोरजी. मिळेल फक्त 1च धाव. पूर्णपणे जखडून ठेवलेत मी म्हणेन या फलंदाजांना गोलंदाजांनी. टिचून केलेला मारा आणि अगदी धारदार गोलंदाजी होते या खेळपट्टीवर. पूर्णपणे पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली तर ओली झाली ही विकेट खेळपट्टी, आणि या खेळपट्टीवर खेळण्याचं धाडस माणस सुरू आहे. हा चेंडू कव्हर पॉइंटला खेळला. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का, आणि ती देखील इथे पूर्ण होते. अशा पद्धतीनं मिळत आहेत 2 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 1919 रन्स ऑन स्कोर कार्ड. विकेट बघितली तर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. 19 धावा धावफलकावर लागल्यात. तर मित्रांनो, आता आपण एक भव्य सत्काराकडे वळणार आहोत. रोशन
ठाकूरजी यांना मी विनंती करणार आहे, तुम्हा आम्हा सर्वांचा म्हणजेच सर्वसामान्यांचा क्रिकेटपटू प्रवीण तांबे याचा एक भव्य सत्कार आपण आता करणार आहोत. फुल ना फुलाची पाखडी म्हणून प्रवीण, तुझा जो प्रवास आहे त्याला सलाम आहे आणि त्याचा भव्य सत्कार. स्वप्न साकार होत आहेत, मात्र स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या धमन्यांमध्ये जे रक्त आहे ना, ते रक्त गरम करावं लागते आणि तासन तास सराव करत 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 प्रवीण तांबे नावातच प्रवीण आहे आणि एक निपुण आणि प्रवीण क्रिकेटर म्हणजेच प्रवीण तांबे. वी लव्ह यू ब्रदर. प्रीतम खैया साहेब या आपल्या हस्ते पुढील सत्कार. रायगड डिस्ट्रिक्ट लेदर असोसिएशनचे ते चेअरमॅन आहेत, त्यांचा शुभ हस्ते अजय कदम 19 वर्षाखालील महिलांचा जो मुंबईचा संघ आहे त्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत. अजय अँड प्रवीण, वी लव्ह यू, वी आर प्राऊड ऑफ यू. म्हणजे आज एक 20-22 वर्षापूर्वी पाहिलेले हे क्रिकेटर्स, त्यावेळेचं कमिटमेंट आणि आजचं कमिटमेंट सेम आहे. आणि खूप खूप धन्यवाद प्रवीण तांबे आणि अजय कदम. वी लव्ह यू आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. रजा घेत आहेत प्रवीण तांबे. थँक्यू सो मच अँड वी विश यू गुड लक फॉर ICLT. अजय, विश यू गुड लक फॉर मुंबई लेडीज टीम अँड टेक केअर. थँक्यू सो मच रामपोळ, तौसिफ बाय, एव्हरीवन. परत एकदा जाऊया रिव्होल मात्रेकडे. थँक्यू सर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण पाहतोय 4थ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. संदेश पाठे या गोलंदाजाचा विचार केला ना तर अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत त्यानं. संदेश पार्टेचा हा बॉल देखील डॉट. आतापर्यंत संदेशनं जवळजवळ मी तर विचार करेल 8 बॉल डॉट फेकलेत या 2 षटकामध्ये त्यानं आणि त्यामध्ये त्याला 2 विकेट देखील मिळालेत. म्हणजेच जवळजवळ 9 चेंडू फेकत 1च धाव आतापर्यंत खर्च केलेत आणि 2 विकेट. माइंड ब्लोईंग बॉलिंग. शॉर्ट पिच चेंडू, व्हेरी गुड किपिंग. यष्टीरक्षक देखील आपला 100% कमिटमेंट देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रत्येक ज्यावेळी आपण प्लेईंग 11मध्ये खेळत असताना प्रत्येकाला खरं तर आपली गुणवत्ता सिद्ध करायची असते आणि आपल्या संघामध्ये आपली जागा सुरक्षित करायची असेल तर तुम्हाला नक्कीच चांगलं परफॉर्मन्स द्यावं लागतं. तशाच पद्धतीचं यष्टीरक्षण देखील होतंय. शॉर्ट पिच पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र शिराचा वेध घेतला होता या चेंडूनं. मी विनंती करतोय आनंद माली 40+ मध्ये देखील खेळतायत. इंजुरी झाल्या कारणानं ते आज खेळू शकले नाही, परंतु प्लेईंग 11 अर्थातच स्क्वॉडमध्ये होते हरिओम पनवेलच्या. त्यांना विनंती असेल की आपण यावं. जाऊ मॅचच्या दिशेने. एका बाजूला संदेश अक्षरशः टिचून मारा करतोय मी तर म्हणेन. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, वाखाणणी गोलंदाजी मी म्हणेन या संदेशची. आतापर्यंत संदेशच्या स्पेलचा विचार केला ना, त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं ना तर 2 षटक फेकलेत संदेशनं, 2 धावा 2 विकेट. जर गोलंदाजी तुम्हाला संदेशची आवडली असेल ना तर एकदा जोरदार संदेशसाठी टाळ्या व्हाव्यात, कारण तुमच्याच टाळ्या त्यात कौतुक असेल संदेशसाठी. व्हेरी गुड बॉलिंग संदेश. धावसंख्या धावफलकावर जर बघितली, नजर टाकली आपण तर आतापर्यंत 4 षटक फेकून झालेत आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 21. थोडी कमी धावसंख्या पाहायला मिळते VVP पनवेल संघाची. सर, VVP पनवेल आणि OPD पनवेल हे नाव कदाचित तुम्हाला देखील माहीत असतील की या रायगडमध्ये त्यांनी आपल्या नावाचा डंका फार मोठा या ठिकाणी गाजवलाय. 4 धावांसाठी चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या आतमधून कोणीही जाऊ नका. 4 धावांसाठी चौकार. नावगाजे प्रशांतदा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नावगाजे प्रशांतदा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून ये. 25 धावा धावफलकावर लागल्यात. लास्ट ओव्हर सुरू आहे. हा शॉर्ट पिच चेंडू वूक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग च्या दिशेनं. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो देखील त्यांचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला. आता तर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनं
27 धावा धावफलकावर. समर्थ कडू गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे समर्थ, ज्याला क्रिस गेल या नावानं देखील ओळखलं जातं या परिसरामध्ये. बॅट कट, यस, स्वीट साऊंड इथपर्यंत आला आणि अशा पद्धतीनं आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 4 तंबूच्या श्रेयाला. लागला असं होतं क्रिकेटमध्ये. आणि खरं तर एकच धाव मिळाली आहे आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 28. आता विजयासाठी असेल गरज ती रायगड मुंबई 40+ संघाला 29 धावांची, 5 षटक आणि फक्त 29 धावा. परंतु क्रिकेटमध्ये कोणताही आव्हान खरं तर आपण कमी समजायचं नाही किंवा लो स्कोरिंगचा मॅच नेहमी कधीही डोकेदुखी ठरतो क्रिकेटमध्ये. तर तसंच काही चित्र पाहायला मिळेल का या मैदानावर, तर नक्कीच आपण पाहणार आहोत. हा लो स्कोरिंगचा मॅच कदाचित हाय व्होल्टेज होईल का हे येणाऱ्या काही क्षणातच आपल्यापर्यंत निर्णय लागेल. परंतु त्या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन आपण ऐकूया पुन्हा एकदा. आमचे खरं तर सिनियर कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांना म्हटलं जातं, आणि आज खरं तर आम्ही या परिसरामध्ये सर बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्री करतो, ठाणे विभागामध्ये आम्ही देखील जात असतो. परंतु आज पहिल्यांदाच आमचं भाग्य आम्ही समजतो की आपल्यासारख्या दिग्गज वरिष्ठ समालोचकासोबत आम्हाला आज समालोचन करण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व आमचे आयोजक प्रशांत करपे आणि निलेश पाटील, सुमित झुंजाराव सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ऐकूया पुन्हा एकदा पुढील आवाज अर्थातच हरेश सरांचा. या दुसऱ्या सत्रासाठी करायचे आहेत फक्त 29 धावा. धन्यवाद म्हात्रे साहेब. शुभ संध्या मित्रांनो. जवळपास 5:20 झालेत. आपल्याला 5:45 कुठल्याही परिस्थितीत अंतिम सामना सुरू करायचा आहे. त्यापेक्षा लवकर करता आला तर अतिउत्तम, कारण हे खेळाडू सर्व लांबून आलेले आहेत. काही मुंबई, ठाणे, रायगड, पालघर असा प्रवास आहे. आणि उद्या परत दीपक शाह मेमोरियल गोराई येथे भरपूर खेळाडू उद्या खेळणार सुद्धा आहेत. म्हणून वेळेच्या बाबतीत जरा सहकार्य करायचं आहे. आपण बघत आहात आमदार चषक 2022. आपले लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्ताने आयोजित या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं आहे परेश शेठ ठाकूर यांचं. आणि स्पर्धेचे आयोजक आहेत निलेश पाटील, प्रशांत करपे आणि सुमित झुंजारराव. या तिन्ही महानुभावांचं खूप खूप धन्यवाद. पहिलं षटक घेऊन येतोय संजय वास्कर आणि वास्करला सामोरे जातोय तो डावखुरा योगेश पवार, ज्याच्या भात्यात अनेक फटके आहेत. आणि हा सामना झाल्यानंतर लगेच कोळेश्वर कोळीवाडा या संघाने रेडी राहायचं आहे नाणेफेकसाठी. पुढच्या 15 ते 20 मिनिटात अंतिम सामना सुरू होईल.
कोळेश्वर कोडीवाडाचे संघनायक यांनी स्टेजजवळ येऊन बसायला हरकत नाही. VPB हा संघ तोकडी धावसंख्या थांबवायचा प्रयत्न करणार आहे. लो स्कोरिंग सामने ज्याला आपण म्हणतो आणि असे हे लो स्कोरिंग सामने भरपूर वेळा आपल्याला मनोरंजन देऊन जातात. बघायचं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये संजय वास्कर आपला गोलंदाजीचा जो दर्जा आहे तो दाखवत खिंडार पाडेल का. पहिला चेंडू आवाक्याचा खूप बाहेर, नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉलची एक धाव तर आहे आणि फ्री हिट आली आहे. योगेश पवारला सुवर्ण संधी आहे फ्री हिट मध्ये खेळायची. ऑन ड्राईव्हचा फटका, अगदी बॉटम एंडचा वापर थोडा बघायला मिळाला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्यासाठी सरसावले होते. शेवटी दोघांना धाव पाहिजे होती, मात्र दोन्ही आपापल्या घरी सुखरूप पोचले. उगाच कशाला घाई करूया. मी कांदिवलीला राहतो, तू पेणला राहतो. आपण इथून प्रवास जरी केला तर वेळ लागणारच आहे, तर थांबूया आणि खेळूया. बाकी PTC लाईव्ह आहेच आपले व्हिडिओ बनवून द्यायला. धावसंख्या 2, 29 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. संजय वास्कर उजव्या हाताने राऊंड द विकेटची क्रीजच्या टोक्यावरनं मारा केला होता. यावेळेला लारा सुलक्षण भोईर त्यांचं नाव आहे, मात्र लारा हे टोपण नाव आहे. क्रिकेटमध्ये भरपूर लोकांना टोपण नाव भेटलं. साजिद खान यांना म्हणतात लाला. सर्वात हास्यास्पद असं एक टोपण नाव आहे व्यंकटपती राजू यांचं. त्यांचं टोपण नाव आहे मसल्स आणि तो एवढा सळपातळ बांधाचा आहे की त्याला मसल्स नाव कोणी दिलं आणि का दिलं ते मला त्याला विचारायचं भेटल्यावर, जर कधी भेटला तर. यावेळेला चेंडूला यष्टनच्या मागे खेळत आहेत. एका धावासाठी नरेश गायकवाड संघनायक स्वतःच जाऊन चेंडू थांबवत आहेत. कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहेत मित्रांनो आणि भारताचं प्रदर्शन संध्याकाळी ज्या काही राहिलेल्या इव्हेंट्स आहे नक्की बघा, कारण हे क्रिकेटसोबत हे खेळसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आपल्या देशासाठी. धावसंख्या 4, 25ची गरज. महमूदने मारलेला जोरकस फटका आणि ओहो चौकार थांबवला गेला. परत एकदा सुलक्षण भोईर यांनी, स्वतः गोलंदाज आहे, चांगला हात आहे त्याच्याकडे आणि वेगाने धावत गेला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो डावखुर आहे आणि चेंडू त्याचा उजव्या बाजूला होता तरी त्याने ती चपळता दाखवली आणि एकापेक्षा जास्त धावं होऊन दिली नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. धावसंख्या झाली ती 5, 24 धावा पाहिजे. ओहो जमिनीलगत मारलेला फटका म्हणजे सोसायटी मैदानातला जो घास आहे ना त्या घासवर आग लावणारा तो ऑन ड्राईव्ह होता योगेश पवारचा आणि धावसंख्या पोचते ती 6 वर. ड्राईव्ह, कट, पुल, स्वीप, फ्लिक, ग्लान्स असा एकही फटका नाही. त्याच्या भात्यात अनेक फटके आहेत आणि म्हणून त्याचे हात शिवशिवीत असतात की कधी मी फटका मारतोय. यावेळेला नजाकतीने मारलेला ऑन ड्राईव्हचा फटका, 1 धाव पूर्ण होणार. दोन्ही फलंदाज चौकार षटकार जरी मारले नाही तरी चालेल हा पवित्र घेऊन खेळतायत. पहिलं षटक संजय वास्कर. तर आताच तर परेश शेठ यांचा शुभागमन झालंय. पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते. सकाळी ज्यांना मी जेव्हा बघितलं ना मला असं वाटलं नगरसेवक आले आणि आत्ता बघितलं ना तर असं वाटलं क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटपटू आले. सो दॅट इज दी ब्युटी ऑफ अ पर्सन. म्हणजे कुठला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपलं कसं जायचं आणि आपला ड्रेस कोड काय असायला पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकावं. आणि पूर्ण भारतभरमधलं पहिलं समालोचकांचं शिबिर ज्यांच्या
मुळे आपण करू शकलो असे परेश शेठ ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. सुलक्षण भोईर लारा यांचा नवीन षटकातला पहिला चेंडू हवेमध्ये टोलावून मारण्याचा प्रयत्न. पहिला गडी बाद होता होता राहिला, मात्र झेल सुटलाय आणि महमूदला दुसरी धाव हवी होती, मात्र योगेशने नाकारलाय. धावसंख्या झाली 8. आज एक यशस्वी नगरसेवक म्हणा, सभागृह नेते म्हणा आणि पनवेलकर म्हणा, तर अशा विविध रूपामध्ये आपण बघतो परेश शेठ ठाकूर यांना. ही स्पर्धा त्यांचा मार्गदर्शन मुळेच आपण करू शकलो. यश त्यांच्या जवळ येऊन मारा. योगेशचा हा फटका बघा, आपला दर्जा दाखवणारा हा दमदार षटकार. बॅकआउट ऑफ स्क्वेअर. नावगाचे प्रशांत दादा गुर एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा गुर आपल्या धावसंख्या झाली पनवेलचे 14. 15 धावा अजून पाहिजे. दुसरं षटक. यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा आणि आवाक्याचा बाहेर, वाईड. धावसंख्या 15. योगेश पवारने दाखवून दिलं फलंदाजी कशी केली पाहिजे. जशी परिस्थिती तशी फलंदाजी, आणि त्याच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. त्याची फिटनेस बघा, त्याची खेळण्याची पद्धत बघा, तो रनिंग बिटवीन द विकेट कशी ठेवतोय. म्हणजे आपण आदर्श खेळाडू म्हणतो ना, असा हा रोल मॉडेल खेळाडू योगेश पवार. आपला नावाला साजेशी खेळी दाखवतोय आज सकाळपासून. लुक एट द शॉट. आता संध्याकाळचा हा अगदी मोठा फटका, भव्य षटकार. योगेश पवारचा 60 मीटर बाउंड्री योगेश पवार बहरतो. 65 मीटर बाउंड्री योगेश अजून चांगला खेळतो. 70 मीटर बाउंड्री योगेश अजून बहरतो. जेवढं मोठं मैदान तेवढा मोठा खेळाडू. यावेळेला क्लोज टू द बॉडी त्या चेंडूला पुल करायचा प्रयत्न. यावेळेला मात्र चूक होणार नाही आणि शेवटी का होईना परतावं लागतं योगेश पवारला. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा गुर आपल्या धन्यवाद. पनवेलचे आमदार. धावसंख्या 21 आणि बाद झाला योगेश पवार. आणि डावखुरा फलंदाजाची जागा घेण्यासाठी डावखुरा समर्थ कडू मैदानामध्ये उतरतोय. संघनायक नेहमी कर्तव्यदक्ष आणि प्रसिद्धी परामुख असला पाहिजे, आणि असाच समर्थ कडू कधी लाईमलाईटमध्ये असणार नाही. फक्त संघासाठी खेळावं, ग्रामीणमध्ये गावासाठी खेळावं, हाच त्याचा ध्येय असतो. लेफ्टी टू लेफ्टी. यावेळेला कडू यांनी मारलेला मोठा फटका अगदी मिसाईल सारखा गेला हवेमध्ये आणि झेलबाद होतोय. कडू ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नावगाचे प्रशांत दादा गुर ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नावगाचे प्रशांत दादा गुर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत दादा गुर. नवीन फलंदाज VBPचा आता मैदानामध्ये उतरलाय. समर्थ कडू 0वर बाद झाला आणि हॅट्रिकवर आता सुलक्षण भोईर म्हणजेच लारा. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू घासमध्ये थांबलाय, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. महमूदला मानलं पाहिजे. महेंद्र म्हात्रे हे नवीन फलंदाज. षटकं संपतायत. 2 धावसंख्या झाली 23 आणि आता 18 चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे.
18 चेंडूमध्ये आणि संजय वास्कर पराभव टाळण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण 18 चेंडूमध्ये 6 म्हणजे काहीच नाही. नवीन फलंदाज विनोद. पीटीसी लाईव्हचा बारीक लक्ष आहे खेळाडूंच्या चेहऱ्यावर. आणि याचबरोबर मला वाटतंय सामना संपलाय की काय. नाही, झेलबा घुमाई दो तने चार चार बंगड़े वाले ले दो तने चार चार बंगड़े वाले वो ले दो. म्हणजे मातृभाषा गुजराती असल्या कारणाने एखाद्या वेळेस असं गाणं ऐकलं की थोडं बरं वाटते. खुशबू गुजरात की. तर अजून एक गडी बाद होत आहे. मात्र 29 धावा काढत असताना आता मात्र असं वाटतं प्राण कंठाशी आलेले आहेत, कारण एकापेक्षा एक सरस बॅट्समॅन आउट होऊन परत आहेत. अर्थात ते जिंकणार आहेत, त्यात लेश मात्र शंका नाही. यष्टीरक्षक आता मैदानामध्ये उतरतोय. कोळेश्वर कोळीवाडा या संघाने रेडी राहायचं आहे नाणेफेकसाठी, कारण आता सामना कुठल्याही क्षणी संपणार आहे. लगेच नाणेफेक होणार. 6 धावा पाहिजेत. संजय वास्कर पुढील चेंडू अगदी पायांवर बुंदा मारायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट बघायचं आहे, पंचांनी नाकारलंय, परंतु चांगली फिल्डिंग प्रॅक्टिस. आता 5 धावांची गरज आहे. आपण बघत आहात आमदार चषक 2022. भारताच्या राजकारणामध्ये एक खूप रेअर अशी ही घटना आहे. एकाच घरात नगरसेवक, आमदार आणि खासदार. व्हेरी रेअर सर. आय थिंक इट्स अ रेअर ट्रिपल. एकाच घरात कॉर्पोरेटर, MLA अँड MP. व्हेरी रेअर. सो दॅट्स अ बिग थिंग. आणि मनापासून इच्छा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये अगदी राम शेट्टी यांनी आणि प्रशांत दादा यांनी सुद्धा अजून प्रगती करावी. परेश भाऊंनी प्रगती करावी, पनवेलने प्रगती करावी. चांगला ड्राईव्हचा फटका, 1 धाव. आता मात्र धावा हवेत 3. म्हणजे कोळेश्वर कोळीवाडा आणि रायगड मुंबई 40+ असा हा अंतिम सामना रंगणार. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक नगरसेवक अनिल भगत यांनी पुरस्कृत केलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये आणि चषक आता 2 धावा पाहिजे. एक धावाची गरज. तर याचबरोबर अंतिम सामना गाठलाय. 7 गडी राखून विजय नोंदवलाय तो रायगड मुंबई 40+. हार्ड लक VBP. पण खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव राजे प्रशांत दादा ठाकूर. ज्यांच्या नावाचा जय जय. सामनावीर आहेत संदेश पार्टे. पार्टे सध्या पर्पल पॅच मध्ये आहे. 2 षटकं, 2 धावा आणि 2 गडी बाद. 2-2-2. वर्ष पण आहे 2022. पॉवर ऑफ 2. सर्व 2 म्हणा, 2 नक्की म्हणा.
परंतु मी टू नका म्हणू. या संदेश पार्टे परेश शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते खास पुण्यावरनं खेळण्यासाठी आलाय. मागच्या रविवारी मॅन ऑफ द सिरीज घेतला आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने तो खेळतोय संदेश पार्टे, आय थिंक यू आर डुईंग ग्रेट जॉब. आणि सामनावीरचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाते आमचे सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते. अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल कोळेश्वर कोळीवाडाचे संघनायक यांनी त्वरित यायचं आहे. या चला अंतिम सामना